प्रेग्नन्सी राहण्यासाठी आपल्याला असं आढळलेलं आहे की आता मेल फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे. त्यावेळेस एक साध्या बेसिक गोष्टी असतात की त्यांना काही इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे का, किंवा इजॅक्युलेटरी डिस्फंक्शन आहे का, किंवा त्यांचे काही हॉर्मोन इम्बॅलन्स आहेत का, त्याकडे दुर्लक्ष करून नाही चालत. कित्येक पेशंटला डायबिटीज पॉझिटिव्ह निघतं आणि अशा पेशंटला इरेक्टाईल डिस्फंक्शन निघतं आणि त्यांना इन्फर्टिचा प्रॉब्लेम निघतो. हे अगदीच बेसिक झालं की त्यांची हिस्ट्री विचारली आणि त्याच्यावर आपल्याला त्याचे डिसिजन घेता आले. आणि दुसरा राहिला, त्यांच्या टेस्टिंगमध्ये हॉर्मोन टेस्ट असतात, त्यांचं शुगर टेस्ट असतं, हिमोग्लोबिन असतं आणि सिमेन अनालिसिस आणि एचबी इलेक्ट्रोफोरेसिस. सिमेन अनालिसिस जेव्हा आपण करतो त्यावेळेसला त्याच्या आपल्याला सिमेनची क्वांटिटी, क्वालिटी ह्या गोष्टी कळतात. आणि सोबतच मग अजून साऱ्या टेस्ट असतात की जसं की स्पर्म फंक्शन टेस्ट, डीएनए फ्रॅगमेंटेशन टेस्ट, या आपल्याला पुरुषांची फर्टिलिटी कशी आहे त्याच्याबद्दल गाईड करतात.